शेतकरी मित्रांनो, राजमा पिकाचं घरचं बियाणं चांगलं की विकत्रीचं कंपनीचं बियाणं चांगलं याविषयी आपण गणित आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा आपल्या शेवटपर्यंत नक्की पहा. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, माऊली ॲग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, यावर्षी आपल्याला कोणत्या बियाणामधून चांगल्या पद्धतीने उत्पादन निघलेलं आहे आणि कोणतं बियाणं आपण पेरलं पाहिजे याविषयी गणित आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत नक्की पहा. शेतकरी मित्रांनो, यावर्षी आणि गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आपण एक प्रयोग करून बघितला होता. घरचं बियाणं आपण एका प्लॉटवरती पेरलं होतं आणि एक बियाणं जे कंपनीचं आहे ते आपण दुसऱ्या प्लॉटवरती पेरलेलं होतं. यामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फरक हा दिसून आलेला आहे. तर तो कशा पद्धतीने फरक आहे, तर शेतकरी मित्रांनो, आपण जर कंपनीचं बियाणं पेरलं तर कंपनीचे बियाणं पेरल्यानंतर आपल्याला सर्वात मोठी एक समस्या जाणवत असते. ती समस्या म्हटलं तर आपण जर वरून या व्हरायटीचा राजमा पेरला किंवा ब्राझील असेल किंवा दुसऱ्या कोणत्याही व्हरायटीचा राजमा असेल, त्याच्यामध्ये पूर्ण व्हरायटीचे पूर्ण नमुने हे मिश्र मिळतात. आपण ज्यावेळेस मळणी करतो त्यावेळेस पूर्ण एक क्वालिटीचा माल निघत नाही किंवा एक वाणाचा माल हा आपल्याला मिळत नाही. पूर्णपणे मिश्र पद्धतीचा निघतो की जेणे की काय होतं, आपल्याला बाजारभाव हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला कमी प्रमाणात लागतो. वरूनमध्ये पूर्ण माल जरी मिक्स असला तरी पण ते चालतं, परंतु ब्राझील वागे असेल, डायमंड असेल, कुन्नी लाल असेल, यामध्ये जर आपल्याला 10% जरी वरून असेल किंवा दुसरी व्हरायटीचा राजमा असेल तर आपल्याला तो माल वरूनच्या भावामध्ये आपल्याला विक्री करावा लागतो. उदाहरणार्थ कसं, तर ब्राझील वाघ्या साधारणपणे जर 9,000 रुपये क्विंटल असेल आणि वरून जर 7,000 रुपये क्विंटल असेल, ब्राझील वाघ्यामध्ये साधारणपणे 40 ते 50% जर वरून किंवा दुसरी व्हरायटीचं बियाणं जर मिश्र निघलं मळणी करते वेळेस, तर आपल्याला ते 7,000 रुपयांनी त्याची विक्री करावी लागते. 2,000 रुपये आपल्याला क्विंटल महाग त्याचं नुकसान हे दिसत असतं. मग आपण जर घरचं बियाणं चांगल्या पद्धतीने त्याची निवड करून जर घरी ठेवलं आणि त्याची जर पेरणी केली तर त्याचा रिझल्ट हा कशा पद्धतीने येतो. शेतकरी मित्रांनो, घरचं बियाणं ठेवलं तरी चांगल्या पद्धतीने बीज प्रक्रिया केली, त्याला आपला बोंद्रे कट्टा असतो जो गव्हाला असतो, ज्यावेळेस त्या पद्धतीचा जर आपण कट्टा वापरला आणि चांगल्या पद्धतीने वाळवून आपण त्याला कोरड्या जागेवरती ठेवलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीचं आणि 100% क्वालिटी बाज बियाणं हे उपलब्ध होतं. ते बियाणं पेरल्यानंतर आपल्याला कसल्याही प्रकारचं त्यामध्ये मिक्सपणा दिसत नाही. चांगल्या पद्धतीचं A1 क्वालिटीचं बियाणं मिळतं. नंतरच्या काळामध्ये आपल्याला त्याची पेरणी करणं किंवा विक्रीसाठी चांगल्या पद्धतीने माल तयार होतो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आला, तर आपल्याला त्याच्यामधून उत्पादनामध्ये किती फरक जाणवतो. तर शेतकरी मित्रांनो, उत्पादनाच्या बाबतीत जर विचार केला आपण तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाही, परंतु कंपनीच्या बियाणं आणि घरच्या बियाणामध्ये साधारणपणे 30 ते 40% फरक हा आपल्याला दिसून येतो. कंपनीचं बियाणं हे कमी प्रमाणामध्ये आपल्याला आवरेज देतं. जी बी आपली शेंगा लागणं किंवा जे दाणे भरणं असतं त्याची जी साईज असते ती घरच्या बियाणाची चांगल्या पद्धतीने होते आणि विकत्रीच्या बियाणाची ही चांगल्या पद्धतीने होत नाही. त्यामुळे शक्यतो घरच्या घरी बियाणं तयार करा आणि कशा पद्धतीने करतात याविषयी देखील आपण व्हिडिओ हा नक्की बनवणार आहोत.